तुम्ही पण त्यातलेच आहात का ज्यांना फिश करी ऐवजी फिश फ्राय खायला जास्त आवडतं? तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी. इथं मी बांगडा फिश घेतलेला आहे, साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बांगडा फिश मध्ये काटे जास्त असतात, पण चवीला मात्र हा अतिशय उत्तम असतो. माशाला लावण्यासाठी अगदी साधी सोपे मसाले घेतलेले आहे. 2 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ. तुमच्याकडे जर लिंबू असेल तर फिश मॅरिनेट करताना एका लिंबाचा रस याच्यामध्ये मिक्स करा. आता फिशच्या मॅरिनेशनचा हा मसाला फिशच्या प्रत्येक चिरेमध्ये मस्तपैकी असा भरून घ्या. सगळ्या माशांना मस्तपैकी मॅरिनेट करून झालेलं आहे. आता आपण याला तळायला घेणार आहोत. तर तव्यावरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आपला मासा कुरकुरीत होण्यासाठी या ठिकाणी मी रव्याचा वापर केलेला आहे. रव्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून आपल्या माशाच्या कवरिंगला सुद्धा छान चव येईल. रव्यामध्ये आपला मासा छान मस्तपैकी घोळून घेतलेला आहे आणि तव्यावरती आता याला एका साईडने व्यवस्थित फ्राय करायचं. चटकदार आणि कुरकुरीत असा बांगडा